मॅनेजरनंच लुटली न्यू इंडिया बँक। खातेदारांच्या 122 कोटींवर डल्ला। बँक बुडाली, घामाच्या पैशांचं काय? आता आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? काय करायचं मला काहीच कळत। आक्रोश आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांचा। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेचा मॅनेजर हितेश मेहतानं खातेदारांच्या तब्बल 122 कोटींवर डल्ला मारलाय। तर याच घोटाळ्यानं आरबीआयनं बँकेवर कठोर निर्बंध लादलेत, त्यामुळे खातेदार हवालदिल झाले। मुलाबाळांचा पण प्रश्न असतो, लग्न कार्याचा, त्याच्यामुळे माणसाला टेन्शन होतो ना। आता आपण सामान्य माणूस कुठून पैसा आणणार? आम्ही घर कामं करणारे लोक आहेत। आम्ही एक एक रुपया आम्ही जपून ठेवलाय का तर मुलांच्या शिक्षणासाठी। गावी आमचं घर मोडलं आणि घरासाठी माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले ते ह्याच्यात आणून ठेवले। काय करायचं मला काहीच कळत। आम्हाला ह्यांनी पैसे द्यावे एवढीच आम्ही विनंती करतोय। न्यू इंडिया बँकेचा मॅनेजर हितेश मेहतानं बँकेतील 122 कोटी लाटल्यानं आर्थिक गुन्हे शाखेनं त्याला बेड्या ठोकल्या। हितेश मेहतानं ठेवीदारांच्या ठेवीवर कसा डल्ला मारलाय पाहूया। हितेशकडे बँकेची रोख रक्कम सांभाळण्याची जबाबदारी होती। कोरोना काळापासून मेहताकडून घोटाळा सुरू होता। मेहतानं प्रभादेवीच्या शाखेतून 112 तर गोरेगाव शाखेतून 10 कोटी लाटले। घोटाळ्याचा पैसा नातेवाईक आणि मित्रांच्या खात्यावर वळवल्याची माहिती आहे। जर 5 वर्षांपासून हा घोटाळा सुरू होता तर रिझर्व्ह बँकेनं ऑडिट का केलं नाही असा सवाल उपस्थित करत मेहताच्या वकिलांनी रिझर्व्ह बँकेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। आरबीआई किधर थी, बैंक के इंटरनल ऑडिटर किधर थे, बैंक के कंकरेंट ऑडिटर किधर थे और बैंक के ब्रांच ऑडिटर किधर थे? लोक बँकेत आपल्या आयुष्याची जमापुंजी ठेवतात, मात्र घोटाळ्यामुळे किंवा बँक बुडाली तर खातेदारांना किती पैसे काढता येतात या संदर्भात रिझर्व्ह बँकेनं नियमावली जारी केली आहे। ग्राहकांच्या ठेवींना 5 लाखांचं विमा संरक्षण, बँक बुडाल्यास 5 लाखांपर्यंतच्या ठेवी परत मिळणार, कागदपत्रांच्या तपासानंतर 90 दिवसात ठेवींचे पैसे मिळणार, मात्र 5 लाखांपेक्षा जास्त रक्कम असल्यास त्यावरील रक्कम बुडणार। अनेकदा बँकेचं संचालक मंडळ, मॅनेजर हे घोटाळा करतात आणि त्यामुळे खातेदार उद्ध्वस्त होतात। अशा घटना घडूच नयेत आणि सर्वसामान्य खातेदार उद्ध्वस्त होण्यापासून वाचण्यासाठी रिझर्व्ह बँकेनंच कठोर नियमावली तयार करायला हवी। एवढंच नाही तर सातत्यानं बँकांचं ऑडिट करून घोटाळे होण्याआधीच त्यांना पायबंद घालायला हवा। सचिन गाडसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।